नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज मी बनवणार आहे पापलेट फ्राय. तर त्यासाठी छोट्या आकाराचे पापलेट घेतलेत आणि या पापलेटला आमच्याकडे बोलतात चांदणी पापलेट. आकार छोटा असतो म्हणून त्याचं नाव आहे चांदणी पापलेट. हे बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवून असे काप करून घेतलेत. आता याच्यासाठी मसाला तयार करूया. 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे मी. 1 चमचा गरम मसाला घेणार आहे. थोडंसं तिखट करणार आहे मी. 1 चमचा लाल तिखट, थोडंसं धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर जवळजवळ अर्धा चमचा मीठ घेतले. आता याच्यामध्ये 2-4 थेंब लिंबूचे सोडायचे. व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून तो. लिंबू पिळल्यानंतर हे अशा प्रकारे तयार होतं मसाला. आता हा आपण भरून घेऊया. तर जे काप केलेत आपण फिशला त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. चव खूप छान येते आणि वरतून सुद्धा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा. आणि असेच बाकीचे पीस पण तयार करून घ्यायचे. आणि अशा प्रकारे सगळे पीस तयार झालेत आपले. हे बघा. सगळीकडे मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा चोळून. आणि 10 मिनिटासाठी याला आता रेस्ट करायला ठेवायचा. मसाला थोडासा मुरला की चव खूप छान येते आणि फ्राय सुद्धा खूप छान होतात. तर याला कव्हर वगैरे आपण काही करणार नाहीये रव्याचं वगैरे. असेच हे पीस पीस फ्राय करणार आहे. तर गॅसवरती तवा ठेवलाय. लोखंडी तवा आहे हा. गॅसची फ्लेम मीडियम करायची. मीडियम टू स्लो ठेवायची आहे. तर तेल सोडले मी. हे छोटे 4 ते 5 चमचे तेल आहे. माझ्याकडे एक मोठा चमचा आहे. तो एक भरून सोडलाय मी. आणि याच्यामध्ये 2-2 पीस घालून शॅलो फ्राय करायचं आहे. तेल थोडं प्रमाणबद्धच ठेवायचं कारण तेल जर उरलं तर त्याचा काही यूज होत नाही. ते नंतर आपल्याला टाकावंच लागतं. मासा पटकन फ्राय होतो. फार तेलाची गरज नसते त्याला. आणि अशा प्रकारे सगळे पीस आपण फ्राय करून घेणार आहोत. पीस फ्राय झाले की असे तव्याच्या काठाला लावून ठेवायचे. त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं तेल असतं ते वितळलं जातं म्हणजे. आणि हे बघा 4 पीस झाले आणि हा शेवटचा पीस आहे आपला 5वा. आणि तव्यामध्ये तेल बघा दिसतंय का? आता वरतून थोडीशी लाल तिखट पावडर भुरभुरवायची. म्हणजे तिखट तुम्हाला हवं असेल तर. आणि आता गॅस बंद करायचा. चांगले आपले फिश फ्राय झालेले आहेत. आणि तेल बघा जरा सुद्धा उरलेलं नाहीये तव्यामध्ये. आता करूया गॅस बंद आणि असंच ठेवून द्यायचं तव्यामध्ये मिनिटभरासाठी. तवा गरम असतो. आणि हे बघा खूप छान फ्राय झालेत. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट.